तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. अल्पभूधारक म्हणजे ज्याचं साधारणतः एकर, दीड एकर, 2 एकराच्या आसपास क्षेत्र आहे, तो शेतकरी समृद्ध झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपलं नियोजन असते. आणि आपलं जे नियोजन असते आणि आपल्याला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाच्या हिशोबानेच आपण व्हिडिओमध्ये सांगत असतो. आणि त्या हिशोबानं आपण टोटली आपले जे नियोजन आहे आणि आपला जे खर्च आहे, आपलं जे उत्पन्न आहे, वैयक्तिक बाजारात बसून विक्री असते आपली मालाची, आणि त्या हिशोबानेच आपण रेट सांगत असतो. त्यामुळं कोणी गैरसमज करून घेऊ नये की आत्ता मार्केटला कोथिंबीर 2 रुपये चालू आहे, हे 10 रुपये कसं विकतो. बाजारात बसून विक्री 10 रुपये चालू आहे आत्ता. त्या हिशोबाने आपलं नियोजन असते. तर स्वागत आहे तुमचं संस्कृती उद्योग समूह या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज साधारणतः 10 ऑगस्ट तारीख आहे आणि इथून पुढे 1 महिन्याने म्हणजे साधारणतः 14 सप्टेंबरच्या आसपास आपल्या गणपती बाप्पा येतो आहे. आणि गणपती बाप्पा आपला आला की गणपतीबरोबर गौरी पण येतात. आणि गौरीच्या कालावधीत आपल्याला शेपूची मागणी जास्त असते, कारण गणपतीच्या टायमात, गौरीच्या टायमात उपवासासाठी महिलांना शेपूची मागणी जास्त असते. त्यामुळे आता आपण सध्या शेपू लागवड करतो आहे. आणि आपल्याकडे जे हे सायकल कोळपा आहे, ह्या सायकल कोळप्या साहेबांनी आता आपण हे शेपू लागवड करतो आहे. साधारणतः आपला प्लॉट कायम असतो शेपूचा, म्हणजे कंटिन्यू एकसारखं आठवड्याला. त्या हिशोबानं आपले हे शेपू आहे, तुम्हाला दाखवतो. हे शेपू आहे आपलं, आता चालू माल आहे. म्हणजे साधारणतः याला एक 30-32 दिवस झाल्यात आणि एक 2-3 दिवसात आपण ह्याची काढणी चालू करणार आहे. आत्ता पण काढा येते, पण पेंडी बारकी होत्या आणि माल कमी निघतो. त्यामुळे अनेक 4 दिवस थांबलं की आत्ता काढलं तर आठवड्याभरात आपल्याला ह्याच्यापासून साधारणतः 200 ते 250 पेंडी निघत्या. आणि अनेक 4 दिवस थांबलं एक आपल्याला आपण त्याच्यावर एक फवारणी घेतली टॉनिकची, आणि अनेक 4 दिवस थांबलं तर ती 50 ते 60 पेंड्यांची वाढ होते. त्यामुळे आपण ती लेट काढतो आहे. आणि त्यानंतर आपली त्याच्या पुढची ही शेप आहे. ह्याला साधारणतः 25 दिवस झालेत, म्हणजे तो माल संपोस्तोर ह्यो माल येतो आहे, असं नियोजन असते आपलं. आणि त्यानंतर लगेच आपण त्याला 10 दिवस झाल्यानंतर आपण इथं दुसरी शेपू घातली. ही बघू शकताय तुम्ही, ही शेपू आहे सार्ट. आणि आत्ता आठवड्याला एकच सार्ट घालतो आहे, पण आता आपण साधारणतः 2 सार्टी घालायला लावले, कारण जरा मागणी जास्त आहे पुढच्या महिन्यात. त्या हिशोबाने नियोजन आहे. आणि असं ते आपण टोटल क्षेत्र ठेवलं. हे माझं जे क्षेत्र आहे 10 गुंठ्याचं, हे भाजीपाल्यासाठी ठेवले. जसं आता हे पालकाचं नियोजन आहे तसंच मेथीचं असते, तसंच कोथिंबीरीचं असते, तसंच शेपूचं पण असते. परत लाल माठ असतो आपला थोडाफार, तांदळ असते बऱ्यापैकी. असं नियोजन आहे आपलं. तर कसं वाटलं नियोजन? आपल्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला कमेंट करून विचारा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.